शेवंतीच्या फुला गुंफिल्या मला ना दुसरा हार कुणाला ग. शेवंतीच्या फुला गुंफिल्या मला ना दुसरा हार कुणाला ग. हा शेवंतीच्या फुला गुंफिल्या मला ना दुसरा हार कुणाला ग. हा शेवंतीच्या फुला गुंफिल्या मला ना दुसरा हार कुणाला दुसरा हार देऊया आपले गौराई मातेला ग. दुसरा हार देऊया आपले गौराई मातेला ग. हा दुसरा हार देऊया आपले गौराई मातेला ग. हा दुसरा हार देऊया आपले गौराई मातेला शेवंतीच्या फुला गुंफिल्या मला ना तिसरा हार कुणाला ग. शेवंतीच्या फुला गुंफिल्या मला ना तिसरा हार कुणाला ग. हा शेवंतीच्या फुला गुंफिल्या मला ना तिसरा हार कुणाला हा शेवंतीच्या फुला गुंफिल्या मला ना तिसरा हार कुणाला तिसरा हार देऊया आपले वाघोबा देवाला ग. तिसरा हार देऊया आपले वाघोबा Thank you देवाला very much, ग. DJ. सलामीचे दोन बॅटर आपण पाहतोय, मिलिंद आणि संजय, दोन भावांची जोडी आपण पाहतोय. खेळपट्टीवरती सज्ज असतील बॅटिंगसाठी आणि बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय पण रोहित दळवी यांना, एक अष्टपैलू खेळाडू. त्यांची मोठ्या मोठ्या संघातून वर्णी लागली जाते. कालच्या दिवसामध्ये सुद्धा रॉकी ग्रुप चषकमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळालं. कालच्या दिवसामध्ये सुद्धा चांगला खेळ केला होता, पण थोडासा बॅकफूटवरती गेला होता तो. आज पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करताना पाहतोय. यावेळेस पहिला चेंडू मिसटायमिंग झालाय. चेंडू जातोय नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटची हलकीशी एज लागली होती आणि चेंडू सरळ निघून गेलाय नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. 4. आपले वाघोबा देवाला हा तिसरा हार देऊया आपले वाघोबा देवाला थँक्यू डीजे. बघा नशिबाची साथ इकडे पाहिले तर संजय त्या बॅटरला मिळाले. पहिल्या चेंडूवरती नशिबाचा चौकार आलाय. दुसरा बॉल रोहित यांचा. यावेळी ऑन साईडला खेळून काढत होता, परंतु चेंडू पुन्हा एकदा नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहतोय. पंच आपल्याला दर्शवतील. बॅटला लागला होता पंच. यस, बॅटला चेंडूवर ब्रश झाला होता आणि चेंडू सरळ निघून गेलाय नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. बघा एकाच रिझन मध्ये 2 चौकार आल्यात मिस्टामिंगचे. फलंदाज मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो, परंतु चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहिले रोहित यांना, परंतु यावेळेस फिल्डरची साथ नक्कीच मिळत नाही. मिस्टामिंग होतात आणि चेंडू सरळ जातोय. तर फिल्डर नाही येत, त्याच दिशेने हा चेंडू निघून गेलेला होता 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावफलक पाहता पण 8 वर जाऊन बसते. 8 रन्स ऑन बोर्ड. बॅक टू बॅक 2 चौकार आले तर नुसतं बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडंसं प्रेशर यावेळेस रोहित यांच्यावरती नक्कीच जाणवलं जाईल. रोहित यांचा पुढचा बॉल यावेळेस सोडून दिलाय. लेग स्टिक सोडून जाणारा बॉल होता. व्हाईट चष्मा पंचांचा येतोय. 51 धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय.
यावंतरच्या मध्ये धावफलक पाहतोय पण 9 वर जाऊन पोहोचते. 9 रन्स ऑन बोर्ड. बघा 2 चौकार आहेत. थोडं प्रेशर नक्कीच रोहित वरती जाणवते कारण एक अवांतर चेंडू हाताळला रोहित यांनी. यावेळेस उडवलाय बॉलला सरळ पाठवून दिलाय. फाईन लेकच्या डोक्यावरून 6 धावेसाठी येतोय बिग ब्लास्ट. षटकार 6. होटाला मुसमाची दुनिया तू साथीला बुरा आहे संसार पुरा. होटाला मुसमाची दुनिया तू साथीला बुरा आहे संसार पुरा. अजून आहेस तू बारीक पोरा तुझे होटावर मुस नाही पुसट पुरा. अजून आहेस तू बारीक पोरा तुझे होटावर मुस नाही पुसट पुरा. हे बागेत फुलं फुले मोगरेची बायको माझी आहे डोंगरेची. राती दिगल भाकर काया नागलेची तिचे हारी भाजी होती उडदाची. चला बॉल द्यायचा आहे. बॉल पुरवायचा आहे. पंच नवीन चेंडू घ्यायचा आहे. जुना बॉल आहे तो. षटकार आलाय मिलिंद यांच्या बॅट मधून. संजय यांच्या बॅट मधून षटकार आलाय. या षटकाराचे धावफलक पाहतो आपण 15 वर जाऊन पोहोचते. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या मॅच मध्ये मिलिंद यांची बॅट शांत होती परंतु या मॅच मध्ये 2 नशिबाचे चौकार आले. त्यानंतर स्वतःला प्रूव्ह केलंय या खेळपट्टीवरती. यावेळेस हाफ ट्रॅकवर हा फटका तर फसलाय पण नो मॅच लँडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. प्रदीप जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा. आता मला वाटते तिसरं पंचांकडे नक्कीच वळलं जाईल कारण थोडंसं डिफिकल्ट डिसिजन होतं. तिसऱ्या पंचांकडे वळू आपण. काय घडते काय बिघडते. दुसरी धाव कंप्लीट झालंय का की रनआउट फलंदाज झालाय का पाहूया आपण. ऑन साईडला फटका चांगला खेळ होता. प्रदीपने चांगला पिकअप अँड थ्रो केला. कलेक्शन चांगलं झालं तो रोहित यांचं. सेफ आहे. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. थोडस जर लवकर हा चेंडू जर यष्टांवरती लागला असता तर नक्कीच आउट झाले असते मिलिंद. परंतु पहिले तर थोडंसं उशीर लागला त्याचाच फायदा मला. 2 धावा इथे पळून कंप्लीट झालेत. या 2 धावे धावफलक पाठावर 17 वर जाऊन पोहोचते. 17 रन्स ऑन बोर्ड. रोहित त्यांचा विचार केला तर थोडंसं महागडे षटक पाहायला मिळते. यावेळेस ऑफ साईडला कट केलाय. पॉइंट मध्ये शत्रुष्टक तैनात होता आणि त्यांच्या हातामध्ये सुंदर झेल इथे कंप्लीट केला गेलाय आणि संजय यांच्या खेळला लागतोय पूर्णविराम. संजय बॅक टू डगआउट. आनंद आनंद दिवसाचा पान नांगाया व्यसना तर्फे म्युझिक बनाचा या ठेस. दिवसाचा पान नांगाया व्यसना तर्फे म्युझिक बनाचा या ठेस. ताप्याची मोजी वाजून देस ना पोरा पोरींला नाचून देस. नाम दिवसाचा पान नांगाया व्यसना तर्फे म्युझिक बनाचा या ठेस. दिवसाचा पान नांगाया व्यसना तर्फे म्युझिक बनाचा या ठेस. थँक्यू डीजे. कुमार येतोय. न्यू बॅटर कुमार दिंडा. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे कुमार.
तोच आता पाहतोय आपण बॅटिंग मार्क वरती आलाय. यावेळी ऑफ साईडला काय फटका सजवलाय. वा, अप्रतिम फटका पाहतोय. इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढाय. सरळ 4 धावांसाठी येतोय चौकार. 4. नायो तारप करी वाजवी बेसना करत्याचे म्युझिक बनाचा या ठेस तारप करी वाजवी बेसना करत्याचे म्युझिक बनाचा या ठेस पळसाचा पान नांगाया बेसना धरप्याचे म्युझिक बनाचा या ठेस. पळसाचा पान नांगाया बेसना धरप्याचे म्युझिक बनाचा या ठेस. आनंद आनंद बघा पहिल्या षटकाचा विचार केला तर रोहित दळवीवरती आक्रमण केलंय. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय पण 21 तर जाऊन पोहोचते. 21 रन्स म्हणजे खूपच महागडे षटक आपण रोहित यांच्याकडून पाहिलंय. परंतु आता कमबॅक करावा लागेल. कमी धावसंख्येपर्यंत रोखून ठेवावं लागेल. त्यासाठी पहिला पण प्रदीप येतोय. प्रदीप भोईर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस उसळी घेणारा चेंडू होता. सरळ गेला यष्टांच्या हातामध्ये. पंचांनी रेफर केलंय हाईट साठी वाईटच्या. तिसऱ्या पंचांकडे वळूया आपण. पंचांचा रिव्ह्यू आहे पण वाईट आहे की नाही. येस, वाईट बॉल असेल कारण उसळी जास्त होती या चेंडूची. आणि वन बाउन्सचा इशारा दिलाय पंचांनी. बघा दुसरा जर बाउन्सर टाकला गेला तर नक्कीच दंडित घोषित केलं जाईल यावेळेस गोलंदाज प्रदीप यांना. यावेळेस हाफ ट्रॅकवरचा पुल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु मिस्टामिंग झाला होता. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. शतरक्षक आहे बघा. चांगला शतरक्षक, चांगला थ्रो परंतु चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहतो आपण दोन्ही बॅटर मध्ये. ते 3 धावा पळून कंप्लीट केल्या गेल्या आहेत. बघा यस नो वेट याचा चांगला समन्वय पाहतोय दोन्ही बॅटर मध्ये. आखो ही आखो में इशारा हो गया आणि तिसरी रन इथे कंप्लीट केली. चांगलं रनिंग बिटवीन विकेट पाहतोय दोन्ही बॅटर मध्ये. या 3 धावांची धावफलक पाहतो पण 25 रन्स ऑन बोर्ड. कुमार स्ट्राईक वरती असतील. यावेळेस जोधा मारचा प्रयत्न केला तो चेंडू परंतु जातोय पुन्हा एकदा नॉनस्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय लेग बाईटचा हा चौकार. 4. यस, बॅटला चेंडू ब्रश झाला होता आणि चौकार निघून गेलाय. बघा 3 चौकार त्याच रिझन मध्ये आपण पाहतोय येताना पाहिलेत जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा संघासाठी. ग्राउंडने नक्कीच साथ दिल्या जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा संघाला. या इनिंग मध्ये पाहिलं तर 4 चौकार आलेत. त्यामधल्या 3 चौकार पाहिले तर 2 चौकार संजय यांच्या बॅटमधून आलेत आणि 2 चौकार पाहिले तर कुमार यांच्या बॅटमधून आलेत. यावेळेस मिस्टामिंग झालाय. चेंडू हवेत आहे. बघा शतरक्षक मला वाटते पोहोचले होते चेंडू पर्यंत पण तो हा झेल ते घेता आला नाही. मिसफिल्ड होताना पाहतोय आपण युक्तिविलन वलयपाडा संघाकडून. तुझं खराब शतरक्षण पाहतोय. त्याचा फायदा पाहिला तर बॅटिंग करणारा संघाला मिळताना पाहतोय. धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचते 31. यावेळेस तेज तर्रार. चेंडू सरळ निघून गेलाय अक्षरशः हातामध्ये डॉटच्या रूपामध्ये हा चेंडू विचारला गेलाय. 4 चेंडूचा खेळ पाहिलं तर संपन्न झालाय या षटकातील. दुसरे षटक चालू आहे. अजून सुद्धा पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या पाहिलं तर भरपूर वेगाने पुढे सरकताना पाहतोय. यावेळेस पुढे सरसावून खेळून काढलाय. ऑन साईडला गॅप मध्ये आहे पण तो रोहितने चेंडूला बरोबर गाठलं गेलंय.
चांगला पिकअप आणि थ्रो होता, परंतु 2 धावा इथे रोखू शकले नाही. 2 धावा 2 धावशी धावफलक पाहतोय पण जाऊन पोहोचते 33 वरती. यावेळेस ऑन साईडला खेळून काढला, मिस्टामिंग झाला. रोहित चेंडूपर्यंत पोहोचतील नक्कीच आणि सुंदर झेल रोहित यांच्या हातामध्ये विसावला गेलाय आणि कुमार यांच्या खेळला लागतोय पूर्णविराम. कुमार बॅक टू डग आउट गॉन. माझे केसाले लावला मी गजरा मला जीवला फार मजा नवरा माझे केसाले लावला मी गजरा मला जीवला फार मजा नवरा मला पागल केलंस मला येडा केलंस तुझे नादानी येडा केलंस तुझे Yes, thank you, DJ. चला जास्त चर्चा करू नका, कृपया करून घाई करायची आहे. धावसंख्या बाजू 33 वर जाऊन पोहोचले. 33 रन्स ऑन बोर्ड. तिसरा षटक चालू आहे. 2 षटका समाप्तीने धावसंख्या 33. चला ड्रिंक्स ब्रेक झालाय. एक समुद्र संकेत ऐकूया आणि पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन मध्ये परत येऊया. DJ, 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 Vicky, Vicky. थँक्यू डीजे. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय सज्ज असतील महेश घोषे. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. पहिला चेंडू हाफ ट्रॅकवर होता, परंतु उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर वाईटचा इशारा अंपायरचा येतोय. एक अवांतर धाव स्कोअर बोर्डमध्ये ऍड होताना पाहतोय. या अवांतरच्या मध्ये धावफलक पाहतोय पण पुढे सरकते जाऊन पोहोचते 34 या आकड्यावरती. 34 रन्स ऑन बोर्ड. पहिला चेंडू अवांतर हाताळलाय गोलंदाज महेश यांनी. यावेळेस मिस्टामिंग झालाय, चेंडू हवेत आहे आणि साधा सोपा झेल इथे कंप्लीट केला गेला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. मिलिंद यांच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. थँक्यू डीजे. चला यानंतर होणार सामना न्यू स्टार वसई आणि ब्लेसिंग स्टार उंबरपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. न्यू स्टार वसई संघाचे कर्णधार अक्षय गोंड. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाचा कर्णधार सुद्धा यायचा आहे टॉस बॉक्स साठी. महेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. सुनील साठी यावेळेस बघा तेज तर्रार चेंडू होता, सरळ निघून गेला यष्टूच्या हातामध्ये. डॉट आलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आल्यात. पहिला चेंडू अवांतर हाताळला, त्यानंतर पाहिलं तर विकेट घेतली होती आणि हा चेंडू डॉट. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या पाहतो आपण 34 वरती थांबली गेली आहे. या षटकामध्ये कमीत कमी धावापर्यंत रोखावं लागेल महेश यांना. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टामिंग झाला, चेंडू हवेत आहे. गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार होते, परंतु थांबले गेले आणि पाहतो तर पण 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. एकच धाव कंप्लीट केली आहे. मिस टाइम झाला होता आणि सुनील स्ट्राईक होते. सुनील आता नॉन स्ट्राईकला पाहतो आपण. तर धीरज यांना स्ट्राईक वरती आलेला आहे. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या पाहतो आपण 35 वर जाऊन पोहोचते. 35 रन्स ऑन बोर्ड.
शेवटचा 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यानंतर टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया करून टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. न्यू स्टार वसई, ब्लेसिंग स्टार उंबरपाडा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. या 3 बॉल नंतर टॉस केला जाईल. यावेळेस लोअर फोल्ड चेंडू होतो. हा चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय. अजून एक चौकार. 4. बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय बीमर साठी. तिसऱ्या पंचांकडे वळूया आपण. फेअर डिलिव्हरी असेल. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. इथून पहिले तर हाफ ट्रॅक होता, पुल केलाय. विस्टामिंग झालाय. चेंडू हवेत आहे. शतशक चेंडू खाली पोहोचतोय आणि बघा सुंदर जे इथे कंप्लीट केला जातोय. धीरज बॅक टू डग आउट. शेवटचा बॉल असेल. किरण बरतडे बॅटिंग मार्क वरती येतोय. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी किरण यांना पाठवले गेले. धावसंख्या पाहता पण 39 वरती जाऊन पोहोचलेले. 39 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल या इनिंग मधील. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न केला होता. शेवटचा बॉल सुद्धा आलाय डॉट. या षटकामध्ये कमीत कमी धावापर्यंत रोखून ठेवण्याचं काम केलंय. धावसंख्या जाऊन पोहोचले 39 वरती आणि 40 धावांचं टार्गेट इकडे सेट केलं गेलंय. 40 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत युक्ती इलेव्हन वलेपाडे संघाला. चला आपण टॉस बॉक्स मध्ये वळूया. ते 2 संघाचे कर्णधार आपल्यासोबत जोडले जातील. एका बाजूला न्यू स्टार वसई तर दुसऱ्या बाजूला ब्लेसिंग स्टार उंबरपाडा. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. अक्षय, आमचा आवाज तुमच्यावर पोहोचला असेल तर कृपया करून यायचा आहे. अक्षय गोंड. या मॅचसाठी टॉससाठी राजूभाई यांना आम्ही आमंत्रित करतोय. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल या मॅचचा. एका बाजूला पाहतोय न्यू स्टार वसई, दुसऱ्या बाजूला ब्लेसिंग स्टार उंबरपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्यासोबत जोडले गेले आहेत. वसई संघाचा कॉल आहे. छापसा कॉल आहे अक्षयांचा. काट आला आहे. मान्यवीरांना विनंती करतोय दोन्ही संघाला शुभेच्छा देऊन कृपया करून स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? बॅटिंग. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करताना किती धावपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 किंवा 50 रन मारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच असे कोणते बॅटर आहेत तुमच्याकडे जे 40 ते 50 धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला सपोर्ट करतील? विशाल, रोहन, विकास आहे, सूरज, नीरज. नक्कीच तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. अक्षय, तुम्ही टॉस हरलाय तर जर टॉस जिंकला तर तुम्ही निर्णय काय असता तुमचा? क्षेत्ररक्षण.
म्हणजे तुमचा मनासारखा निर्णय लागलेला आहे. फिल्डिंग करताना किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? 30 ते 35 पर्यंत. आणि आज मला वाटते राहुल गोंड इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. हो, नक्कीच. नक्कीच तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाने प्रथम नाणेफेक जिंकलाय आणि बॅटिंग स्वीकारले आणि न्यू स्टार वसई संघाला फिल्डिंगसाठी आमंत्रित केलंय. थोड्याच वेळात या मॅचला सुद्धा आपण पाहूया लाईव्ह ॲक्शनमध्ये. तोपर्यंत चालू असलेल्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा परत जाऊया ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. टार्गेट जर आपण बघितलं तर 40 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. पहिलं षटक टाकण्याकरता मिलिंद येतोय. मिलिंद धिंडा स्ट्राईक वरती पाहतोय आपण प्रदीप भोईर याला. पहिला बॉल बॅटचा एज लागलं होतं. किरण कडनं तिकडे थोडासा मिस्टेक होताना दिसतोय. जमिनी लगत हा चेंडू किरण पर्यंत पोहोचला होता, मात्र झेल होऊ शकलेला नाहीये. पहिला चेंडू हा निर्धाव आलाय. डॉट बॉल आपण पाहतोय. 40 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. प्रति षटकामागे 13.33 सरासरी राखायची आहे युक्ती 11 वालेपाड्या संघाला. ते बघा 9 चेंडूची हाताळणी झालेली आहे. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. बघा आमचा डीजे देखील सांगतोय की हा चेंडू नो आहे, म्हणजे येणारा पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी. इथे बघा खूप चांगला फटका खेचला गेलाय. शतरक्षक आहे तिकडे धीरज. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल, कारण फ्री हिटचा चेंडू होता. त्याचा फायदा मिळालाय प्रदीप भोईर याला. आता या एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 2 या आकड्यावरती. 2 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. फुलटॉस चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल या फटक्यात खेळला गेलाय. संजय आले तिकडे. संजयच्याकडनं आज काहीच चांगलं झालेलं नाहीये. बघा चौकार, 4 धावा. आज दिवस उगवला साई तुझे देती साठी येईल शिर्डीला. बाबा तुझे देती साठी येईल शिर्डीला. साई तुझे देती साठी येईल. थँक्यू डीजे. धावसंख्या झालेली आपण पाहतोय 6 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 6 रन ऑन दी बोर्ड. चेंडू टाकून झालेत 3 या षटकातील. ते बघा अपील झाली होती, मात्र अपील फेटाळून लावलेली आहे. इम्पॅक्ट लाईनच्या बाहेर उचली देखील होती. तेच दर्शवल्या पंचांनी की इम्पॅक्ट देखील लाईनच्या बाहेर आहे. उसली देखील जास्त आहे चेंडूची. आणि आपण पाहतो की हा चेंडू निर्धाव आलेला आहे. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. धावसंख्या आता स्थिरावली गेली, ती म्हणजे 6 या आकड्यावरती. 40 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे देखील बॅटचा एज लागला होता. इनसाइड एज.
किरण पासून चेंडू थोडासा दूर राहतोय आणि एक सिंगल धाव घेण्याची संधी इथे देखील मिळालेली आहे. या सिंगलने धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन द बोर्ड, 7 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी असेल या षटकातील. बघा 40 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या, 7 धावा धावफलकावरती लागल्यात म्हणजे अजूनही 33 धावा इकडनं मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. पुल करण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. संजय आहे तिकडे. खूप चांगले क्षेत्ररक्षण इथे होताना दिसते. सिंगल धाव्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 8 या आकड्यावरती. बघा पहिलं षटक हे संपलेलं आहे. पहिल्या षटकात धावा आल्यात 8. पाहूया दुसरं षटक टाकण्याकरता कुठला गोलंदाज येतोय. चला जास्त चर्चा करू नका, विनंती असेल. जास्त चर्चा होणार नाही याची देखील दक्षता घ्यायची. जास्त वेळ खर्च होईल तर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला बॅड लाईटचा सामना देखील इथे करावा लागू शकतो. सुनील याच्यावरती कामगिरी सोपवलेली आहे. सुनीलने स्वतः जिम्मेदारी उचललाय, संघाचा संघनायक आहे आणि आता दुसरं षटक टाकण्याकरता सुनील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. सुनील भोसल, धावसंख्या झालेली आहे 8. अजूनही 32 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे ऑफिशियल पंच सुरेंद्रजी घाटाल यांचं आगमन झालंय. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. ते बघा पहिला चेंडू नो घोषित केलाय आणि हा चेंडू सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय 6 धावांकरता. बघा या षटकाराने आता धावसंख्या ही पुढे वेगाने सरसावताना दिसते, कारण पहिल्या षटकात फक्त 8 धावा आल्या होत्या आणि आता या 7 धावा इथे आलेल्या आहेत. जे धावसंख्या जाऊन पोहोचली लगेच ती म्हणजे 15 या आकड्यावरती. 15 रन्स. बघा आता जो एक्स्ट्रा चेंडू टाकला आहे बघा, एका बॉल वरती जो मॅच आहे तो टर्न होताना दिसतोय. बघा क्रिकेटमध्ये एक चेंडू आपल्या संघाला कुठे घेऊन जाईल हे सांगता येणार नाहीये. आणि बघा इकडनं लगेच मॅच थोडासा पलटताना दिसतोय, टर्न झालाय. आता 12 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 25 धावांची आवश्यकता असणार आहे. इथे बघा पुन्हा एकदा फुलटॉय चेंडू आणि हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिला गेलाय. तो म्हणजे 6 धावांकरता आणि या पंचांनी रेफर केलंय. फलंदाजी करणाऱ्या टीमनं हा रेफर घेतलाय की हा चेंडू देखील बिमर आहे की नाही हे आपण बघायचं आहे. चला पाहूया, तिसऱ्या पंचांकडे जाऊया. फेअर डिलिव्हरी असेल, फेअर डिलिव्हरी. बघा बॅट्समन बरोबर मागे गेला होता आणि ज्या प्रकारे बॉल त्याच्या पायावरती येऊन आदळला असता, कदाचित पुढे जर असता बॅट्समन कदाचित नो मिळाला असता. मात्र बॅट्समन मागे गेला आणि त्याच्या रेंज मध्ये हा चेंडू आला होता. इथे बघा पुढे सरसावून हा फटका इथे खेळला गेलाय. सलगचा हा तिसरा षटकार इथे येताना दिसतोय. 3 in a row, 6 धावा. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 27 या आकड्यावरती. 27 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. सुनील याचं हे षटक महागडं ठरताना दिसतंय.
सुनीलवरती कामगिरी सोपवली, मात्र सुनील आता अडचणीमध्ये येताना दिसतोय. मात्र मॅच अजूनही संपलेला नाहीये, अजूनही मॅच बाकी आहे आणि हा कमबॅक करणारा चेंडू इथे टाकला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. कमबॅक धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे ती म्हणजे 27 धावा. अजूनही मॅच जिंकण्याकरता 13 धावींची आवश्यकता आहे. चेंडू बाकी असतील ते म्हणजे 9 चेंडू आणि 13 धावा. ते बघा हुक करण्याचा प्रयत्न आणि हुक सक्सेसफुल केलेला आहे. चेंडूला पुन्हा एकदा पाठवून दिलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता बिग शॉट षटकार. या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 33 या आकड्यावरती. अजूनही मॅच जिंकण्याकरता 7 धावेंची आवश्यकता आहे. या ओव्हरमध्ये पण पाहतोय 4 षटकार ठोकले गेलेत. इथे बघा आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला आहे. कमबॅक इथे केलाय सुनील भोसले आणि शेवटचा एक बॉल अद्याप बाकी आहे या षटकातील. आता 7 चेंडू आणि 7 धावींची आवश्यकता आहे. कमबॅक करणं आवश्यक होतं आणि तो आपण पाहतोय कमबॅक आता करून दिलेला आहे सुनील याने या शेवटच्या 2 चेंडूंवरती. इथे देखील फुलटॉस चेंडू हाताला गेला होता मिडविकेट क्षेत्रामध्ये. संजय आहे आणि संजयकडनं आज काहीच चांगलं झालेलं नाही आहे. संजयकडनं सातत्याने आपण पाहतोय खराब शतरक्षण झालेलं आहे. आणि बघा ज्या दिवशी एखाद्या शतरक्षकाचा एखाद्या खेळाडूचा खराब दिवस असतो, नशीब नसतात, आणि आज मला वाटते आज संजयचे नशीब नाही आहेत आणि संजयसाठी आजचा दिवस हा खराब आहे. त्याच्याकडनं पुन्हा एकदा मिस्टेक झाली. त्याच्या 2 पायाच्या मधून हा चेंडू फरार होताना दिसला आहे 4 धावांकरता. आता धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 37 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि आता मॅच जिंकण्याकरता 6 चेंडूमध्ये 3 धावा अजूनही बनवायच्या आहेत. बघा आपण जर पहिल्या मॅचमध्ये जर बघितलं ना तर संजयकडनं एक चौकार गेला, एक त्याने झेल पकडला, मात्र तो झेल पकडल्यानंतर बाउंड्रीवरती जाऊन पडला तिकडे. त्यानंतर बॅटिंगमध्ये जर बघितलं तर 0वरती बाद झाला. या मॅचमध्ये देखील जास्त काही करू शकलेला नाही आहे. या मॅचमध्ये देखील लवकर तो बाद झाला आणि आता एक बाउंड्री देखील त्याच्याकडं 2 बाउंड्रीज त्याच्याकडं आपण पाहतोय त्याच्या हातामधून निसटल्यात. पुलचा फटका संजय पुन्हा एकदा फ्रेममध्ये पाहायला मिळतोय, मात्र संजय चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही आहे आणि हा विजयी चौकार इथे येताना दिसतोय. अशा प्रकारे हा सामना युक्ती 11 वालायपाडा या संघाने इथे जिंकलेला आहे. तर सन्माननीय पद्मनजी शेलका साहेबांना विनंती असेल आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे. पद्मनजी शेलका तसेच शिवरामजी शेलका ही एवन जोडी आहे या परिसरातील आणि त्यांच्याकडून या स्पर्धेकरता पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे.